नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. संपूर्ण देशभरामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक अतिशय आनंदाने आणि हर्षोल्लासाने या ठिकाणी साजरा केला जातो आहे. 350 वर्षाखाली समानता प्रस्थापित करणारं, या देशात पहिला स्वातंत्र्य दिन आणणारं, शेतकरी, कष्टकरी, सामान्य यांना आत्मभान जागृत करणारं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन रायगडी थाटात उभं राहिलं आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले आणि खऱ्या अर्थाने छत्रपती ते झाले. हा राज्याभिषेक नांदेड येथे पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या ठिकाणी साजरा करतो आहोत. आज या ठिकाणी आपल्यासोबत आहेत मराठा सेवा संघाचा कक्ष जिजाऊ ब्रिगेडच्या दोन्ही जिल्हाध्यक्षा कल्पनाताई चव्हाण आणि सुमित्राताई वडजकर यांच्यासोबत आज बोलूयात आणि जाणून घेऊयात आजच्या या शिवराज्याभिषेकाच्या दिनी नेमका काय आनंदाच्या भावना त्यांच्याकडे आहेत. मी पहिल्यांदा जातो आहे कल्पनाताई चव्हाण यांच्याकडे. ताई, आज शिवराज्याभिषेक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतो आहे. 350वा राज्याभिषेक दिन आज या ठिकाणी आहे. नेमक्या काय भावना आहेत आज साजऱ्या करत असताना? असं म्हटलं जातं की शिवरायांची जी राजमुद्राच होती की प्रतिपचंद्र रेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता, म्हणजे एका गाव, एक शहर, एक राज्य याच्यापुरती मर्यादित नसून ती राजमुद्राच अशी होती की विश्ववंदनीय. मग माझा राजा असा विश्ववंदनीयच आहे आणि आज त्यांचा 350वा जो राज्याभिषेक दिन सोहळा आहे तो इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे देशभरात, जगभरात, आणि त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि असणारच आहे. इतक्या वर्षानंतरही राजाचे जे विचार आहेत ते लोकांच्या मनामनात आहेत, असणारच आहेत आणि यापुढे ते राहतील. या निमित्ताने मी जिजाऊ ब्रिगेडतर्फे, मराठा सेवा संघातर्फे सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देते. त्यासोबतच आज आपल्यासोबत आहेत जिजाऊ ब्रिगेडच्या दुसऱ्या जिल्हाध्यक्षा सुमित्राताई पवार वडजकर. यांच्यासुद्धा आपण बातचीत करूयात आणि त्यांचे बद्दलही या सोहळ्याबद्दल त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात. ताई, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक दिन या ठिकाणी साजरा होतो आहे. शेकडो वर्षापासून हा राज्याभिषेक दिन साजरा होतो आहे, तरीही जनतेच्या मनातली याबद्दलची भावना किंचितही बदलली नाही. किंबहुना दिवसेंदिवस ही भावना वृद्धिंगत होते आहे, वाढते आहे. शककर्ता, लोककल्याणकारी राजा म्हणून महाराजांकडे आपण या ठिकाणी बघतो आणि महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणजे खऱ्या अर्थाने राजे छत्रपती झाले आणि मराठ्यांचं किंबहुना संपूर्ण महाराष्ट्राचं एक सार्वभौम राज्य या ठिकाणी स्थापलं गेलं आणि कष्टकरी सामान्यांना असं वाटलं की मी स्वतः राजा झालेलो आहे. तर आजच्या या आनंदाच्या प्रसंगी आपण काय सांगाल? जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आज 350 वर्ष झाले तरी पण आज तेवढाच आनंद आणि उत्साह आपल्या ह्या समाजामध्ये आहे. राज्याविषयी आपला राज्य हा सार्वभौम राजा होता, म्हणजे जातीपातीचं राजकारण आपल्या राजाकडे नव्हतं. आपल्या राजामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते, त्यांचे मावळे होते आणि आजही ह्या सर्वांच्या मनामध्ये आपला हा राजा 350 वर्ष झालं तरी पण आहे. आणि आपल्या आपल्या स्त्रियांनासुद्धा यांनी खूप आदराची वागणूक दिलेली आहे. आपल्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या 350 वर्षापूर्वी स्त्रियांना खूप मानाची वागणूक होती आणि त्यामुळेही सर्वांच्या मनामनात, जनतेच्या मनामनात हा राजा आजही आहे आणि आजही आपण सर्वजण मिळून हा राज्याभिषेक सोहळा त्याच आनंदाने आणि त्याच उत्साहाने आपण साजरा करत आहोत. सर्वांना परत एकदा शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. या होत्या जिजाऊ ब्रिगेडच्या दोन्ही जिल्हाध्यक्षा. यांच्यासोबत आपण जाणून घेतलं की आजच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी नेमका कसा साजरा होतो आणि काय आनंद आहे. कॅमेरामॅन राम जामगेसह मुरलीधर हंबर्डे, राजमुद्रा न्यूज लाईव्ह.